अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालीआंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीवर बांबूने तयार करण्यात आलेल्या लाकडी झुलत्या पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे। प्रशासन एकीकडे पैसे नसल्याचं आणि तांत्रिक अडचणीचं रडगाणं गात असतानाच या ग्रामस्थांनी या गावातून वाहणाऱ्या वरखेडी नदीवर आपल्या आदिवासी पद्धतीने एका बांबूच्या दोरीच्या सहाय्याने झुलता पूल तयार केलाय। विद्यार्थ्यांसाठी हा बांबूचा धोकादायक झुलता पूल काहीसा सहारा ठरत असला तरीही दुसऱ्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना पाण्यातून धोकादायक प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे। विशेष म्हणजे या सर्व धोकादायक नदीपात्रातून प्रवास करताना यातील एक विद्यार्थी वाहून जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली। त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागं होईल का असा संतप्त प्रश्न आता मालीआंबा सारख्या दुर्गम ठिकाणावरून समोर आलाय। तर येथील शासकीय कामकाजासाठी आणि रुग्णालयात नेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पादचारी बांबूच्या छोट्या स्वरूपाचा पूल तयार करून त्यावरून चिमुकल्या मुलांना घेऊन महिला हा जीवघेणा प्रवास करत आहे। यायला जायला त्रास राहताना म्हणून खासगी आम्ही पूल बनवला। 4-5 वर्ष होऊन गेले। आमचे मतदान करताना असा पूल बांधून देणार असं सांगितलं। मी आपला पुढारी लोकांना पूल बी बांधून देते, आमचे अडचण राहते ना म्हणून त्या शाळावाल्याला यायला जायला त्रास राहतो, अंगणवाडी पण त्रास राहतो आणि बाजारात जायचे बहुत त्रास राहतो। दवाखान्यात आणि गरोदर बाई पण दवाखान्यात घेऊन जाते, आज म्हातारे माणसं पण दवाखान्यामध्ये घेऊन जाते, इथेच घेऊन जाते ना त्रास राहतो म्हणून तर पूल बांधले आमचे खासगी। फुलांचे आता 2,000 ते हे दोरी लावून बांधली आहे। दरवर्षी आमचे बांबू लावून बांधते खासगी आणि ते बांबू वाहून जाते, अजून बांधते, अजून वाहून जाते, अजून बांधते। तुमचं काय मागणी मग प्रशासनाकडे? नाही, आम्हाला पूल पाहिजे होतं। एवढी अडचण आहे, आजारी माणसाला घेऊन जायचं बी आजारी आहे, त्यांना बी घेऊन जायचा त्रास राहतो आणि मोठा पूर येऊन जातो, हे पूल बी वाहून जातो, अजून लवकर बांधावं लागेल। अजून तुमचं नाव? फुलवंती करमसिंग तडवी, मालीआंबा। पाटोदा ग्रामपंचायतीने शाश्वत विकासाचे उद्दिष्ट ठेवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली असून गावाने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, वृक्ष लागवड, सौर ऊर्जा प्रकल्प, जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त मोहीम आणि जलसंधारण यासारख्या विविध उपक्रमावर भर दिलाय। याच प्रयत्नाची दखल घेत देश पातळीवरील कार्बन न्यूट्रल गाव सन्मानाअंतर्गत पाटोदा गावाने 2रा क्रमांक पटकावलाय। या कामगिरीमुळे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात थेट पाटोदा गावचे उदाहरण देत इतर गावांसाठी हे मॉडेल आदर्श असल्याचं गाव म्हणून नमूद केलंय। गावात सौर पथदिवे उभारणी, घरगुती आणि शासकीय इमारतीवर सौर पॅनल, नैसर्गिक शेतीसाठी जैविक खते वापरणे, शून्य कचरा धोरण तसेच महिला बचत गटाच्या मदतीने सेंद्रिय उत्पादने तयार करून विक्री अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमात पाटोदा गावच्या उल्लेखानंतर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षाव होत असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची लाट उसळली। आतापर्यंत जे काही बक्षीस आहेत, माझी वसुंधरा त्यामध्ये खूप काम केलेलं आहे, त्याचे बक्षीस भेटलेलं आहे गावाला। आणि माझी वसुंधरासाठी दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करतो आणि इतरांना 2-2 झाडं आम्ही मोफत वाटतो। झाडाची संख्या लोकसंख्येच्या तिप्पट आम्ही गावात दरवर्षी लावतो, त्यामुळं बक्षीस भेटतात। आणि वृक्षतोड थांबवलेले आहे। विशेष म्हणजे हे MIDC जवळ गाव असल्यामुळं इथं ऑक्सिजनचं प्रदूषण खूप होतं, ते प्रदूषण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने एक मोठा पाऊल उचललं की बाबा इथं वृक्षतोड होऊ नये। आपण जे अंत्ययात्रा म्हणजे अंत्यविधी करतो मेलेल्या माणसासाठी, जे सरपणाचं वाटलं म्हणजे झाडं तोडल्याशिवाय पर्याय नाही, तर तसं नाही करता पूर्ण गावकऱ्यांनी एक विचार केला की बाबा अंत्यविधीसाठी आपण शेणाच्या हे असतं गाईचं शेण, तर त्याच्या गौऱ्यापासून अंत्यविधी केला जातो। मग त्यामुळे वृक्ष तोड थांबली आहे आणि MIDC जवळ असून गावाला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड म्हणजे शोषून घेतात झाडं आणि त्यामुळे ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन
मिळतो हे गावकऱ्यांनी करून दाखवलं आहे. गावातील नागरिक कशा पद्धतीने सौर ऊर्जेचा वापर करतात किंवा ई व्हेकलच्या स्टेशनचा वापर करतात? हां, सौर ऊर्जेचा वापर गावकरी आता जेवढे शासकीय कार्यालय आहेत, जिल्हा परिषद शाळा आहे, ग्रामपंचायत आहे, पुन्हा पाणी पुरवठ्याचं नियोजन आहे, सगळ्या ठिकाणी सोलर आहे. विजेची बचत झालेली आहे आणि गावातसुद्धा जवळजवळ 50% आसपास सोलर होत आहे. आता राहिले 50% तर तेवढं आम्ही लवकरच करणार आहोत. एक ग्रामसेवक म्हणून एक महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे राहते. एक काय इतर ग्रामपंचायतींना तुम्ही काय आवाहन करू शकता किंवा काय संदेश देऊ इच्छिता? इतर ग्रामपंचायतीने सगळे हेवे दावे सोडून गावाच्या विकासासाठी एक व्हायला पाहिजे. जसं ह्या गावाने केलं, इथं हेवे दावे बिलकुल नाही, अजिबात नाही. तसं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे आणि पर्यावरण संतुलन राखलं पाहिजे, तरच ऑक्सिजन शुद्ध भेटतो. नाहीतर कार्बन डायऑक्साईड प्रदूषण खूप वाढलेलं आहे, ते होऊ नये. कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण होऊ नये, ऑक्सिजन शुद्ध भेटायला पाहिजे, पाणी शुद्ध भेटायला पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे. नाव सांग. माझं नाव शिवाजी वावरे, ग्रामपंचायत अधिकारी पाटोदा. वकील संरक्षण कायदा लागू करा, अन्यथा राज्यभरातील बार काउन्सिलिंग बंद करण्यात येईल असा इशारा देत वकिलांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्याचा ठोस उपाय योजनेसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य ॲडव्होकेट प्रतापसिंग शेळके आणि ॲडव्होकेट शक्तिमान माने हे 9 जुलै 2025 पासून वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा वकील बांधवांच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यभरातील हे पहिलं आमरण उपोषण आहे, जे वकिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक वकिलांसाठी प्रेरणादायी ठरेल. मी पंढरपूर अधिवक्ता संघाचा सदस्य ॲडव्होकेट शक्तिमान सर्जेराव माने व माझे सहकारी प्रतापसिंग शेळके हे आम्ही कालच्यापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे. याचं कारण म्हणजे 7 तारखेला जो DSP म्हणजे दत्तात्रय सुखदेव पाटील ह्या वकिलांवर हल्ला झाला, असा जीवघेणा हल्ला त्यांच्यावर झाला. त्यानंतर नगरचं बघितलं, आढाव दाम्पत्यावर तर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. असे सारखे वकिलावर जे होणारे हल्ले आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत. नुसतं व्हॉट्सअपवर निषेध करून काम बंद आंदोलन ठेवून काय होणार नाही हे आमच्या लक्षात आलं. काम बंद आंदोलन ह्याच्या आधी पण आम्ही भरपूर वेळा केलं, निवेदनं दिली, तरी पण काय नाही झालं. मग आता काय तर ठोस उपाय याच्यावर करायचा म्हणून मी आणि शेळके साहेबांनी व तसेच माझा जे पंढरपूर बार आहे त्यांनी आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन हे ठरवलं की बाबा आमरण उपोषण करायचं. मग मी आणि शेळके साहेबांनी आमच्या स्वतःच्या बुद्धीला स्मरून हे उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे थोबडे साहेबांनी आमची मागणी एकच आहे की आमच्यावर होणारे हल्ले थांबले पाहिजेत आणि ते हल्ले थांबायचे असेल तर वकील संरक्षण कायदा हा अंमलात आला पाहिजे. आणि आता आमचे जे सोलापूरचे बार काउन्सिलचे सदस्य आहेत थोबडे साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलं की बाबा मी सुद्धा बार काउन्सिलच्या चेअरमनला कळवलेलं आहे आणि त्यांचा मगाशी मला फोन आलेला आहे की बाबा मी काय पण करून उद्या तुम्हाला भेट देतो आणि मी तुमचा समजूत घालायचा प्रयत्न करतो किंवा आणि मागणी जर मान्य नाही झाली, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही इथून उठणार नाही, अन्नाचं एक कण घेणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातला बार आम्ही बंद करणार आहे. पूर्ण सोलापूर जिल्हा असू द्या, महाराष्ट्र असू द्या, कुठल्याही कोर्टाचं कामकाज चालणार नाही आणि ही प्रयत्न आम्ही थोबडे साहेबांच्या नेतृत्वात करणार आहे अशी मी ग्वाही देतो. आणि कुठल्याही परिस्थितीत मागणी मान्य नाही झाली तर मी इथून हलणार नाही हे पण तुम्हाला सांगतो. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे 16 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात घडली आहे. सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव असून सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायनानगर येथील जय भवानी रोड येथे राहत होता. तर गेल्या अनेक दिवसापासून त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय. तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा. तर काल रात्रीच्या सुमारास एक ऑनलाईन गेममध्ये तो पैसा हरला आणि या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय.
या घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तर सम्राटच्या पश्चात त्याची आई आणि 2 बहिणी असा परिवार असून घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर मोठी जबाबदारी पुढे येणार होती। मात्र त्याच्या अकाली निधनानंतर कुटुंबावर शोककळा पसरली। मुख्य म्हणजे या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल का, हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे। काय प्रकार घडला होता? प्रकार म्हणजे सम्राट भारराव हा वयाने 16 वर्षाचा, तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा आणि ते गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं, त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकला। त्याच्यानंतर माझी एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सहज बंद करून टाका, का दुसऱ्याला हानिकारक हे। आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला। म्हणजे तो गेम मध्ये पैसे हारला? हा, पैसे हारला तो आणि आत्महत्याचे प्रकार, पण 16 वर्षाचा मुलगा होता तो। हे माझं एवढंच म्हणणं आहे का या गोष्टीपासून पोरांनी बी दूर राहावं। बरं, त्याच्या पश्चात कोण कोण आहे? दोन मुली, आपली आई आहे, दोन बहिणी आहे, वडील नाही? वडील नाही, मग एकच घरातला तोच हे होता। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई येथील आकाशवाणी हॉटेलमधील नोकराला मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर माध्यमांनी त्यांच्या मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या घाणीच्या साम्राज्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर आज आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन पाहणी केली असून या रुग्णालयातील साफसफाई आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांना दिला। तुम्ही आज कशासाठी पाहणी केली? सरकारी दवाखान्यामध्ये काय नेमकं पाहणी झालं? सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकालीन असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत। इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे, CS ला ऑफिस नाही आहे। आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि कार्डियाक कॅथलेटची पाहणी केली। MRI मला आम्हाला लवकर चालू करायचं आहे। या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलद गतीने व्हाव्या याकरता मी आज व्हिजिट केलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे। कारण इथं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटल खूप या ठिकाणी तंग आलेला आहे। आणि सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी, चांगल्या इमारती इथे उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे। आज संजय गायकवाड यांच्यावर सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आलंय। त्या माहितीनुसार आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली असून बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं आंदोलन हे साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केलंय, तर एकीकडे मराठी करायचं आणि दुसरीकडे संजय राऊत यांना शेट्टींचा काय पुळका आला, अशा अतिशय खालच्या दर्जाच्या टीका संजय राऊत यांच्यावर संजय गायकवाड यांनी केल्या। त्या सामनाला कोण म्हणतो त्या संजय राऊतला? चड्डी म्हणजे बनियान घ्या। अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती। अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार, डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली, महाराष्ट्र नासवला, आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे। मग इकडे मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला? संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी? त्याला मी आतंकवादी वाटतो का? हा, जो शेट्टी आहे वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाऊ घालत होता, आज सिद्ध झालं आणि आज 79 प्रकारच्या त्रुटी म्हणजे 79 प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाल्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। हा माझा मोठा विजय आहे। एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं, मनात सगळ्यांचे होतं, पण घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण? तो मी बांधला। मला मान्य आहे, मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता, पण त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रास्ता गलत था मगर मंजिल सही थी। मला कायदा हातात घ्यावा लागला, इच्छा नसताना घ्यावा लागला, कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती। नवी मुंबईतील
APMC बाजारात भाज्यांचे दर पुन्हा वाढले आहेत, तर शिमला मिरची 100 रुपये किलो, मिरची 80 रुपये किलो, तर शेंगा 100 रुपये किलो, तर कैरी देखील 80 रुपये किलोवर पोहोचली असून या महागाईमुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे शेतमाल खराब होत आहेत, तर पर्यायाने बाजारात भाजींची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. हे दर पावसाळा सुरू असेपर्यंत म्हणजेच अजून 2 महिने असेच राहतील असंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय. अभी शिमला का रेट आपको 100 रुपए किलो है, ये मिर्ची 80 रुपए है दोनों, और ये शेंगा भी 100 रुपए है, भावनगरी है जो 140 रुपए किलो है, और हमारे पास कैरी भी है वो 80 रुपए किलो, 100 रुपए किलो, हर तरह का कैरी है, 2 तरह का। भाव कम हुआ है, ज्यादा हुआ? अभी तो भाव ज्यादा ही है, कम नहीं है। कब तक ज्यादा रहेगा? अभी यहाँ 2 महीने तक कम से कम, जब तक बारिश है तब तक ज्यादा ही रहेगा। बारिश की वजह से कुछ? हाँ, खेती में बारिश होता है तो माल उतना होता नहीं है ना, इसीलिए इधर भाव ज्यादा रहेगा। आवक कैसी है इसका? आवक कैसी है, कितना माल आ रहा है? अभी तो बहुत कम आ रहा है माल, इसीलिए भाव ज्यादा है। ग्राहक ले रहे हैं? ग्राहक आ रहे हैं धीरे, उतना ग्राहक नहीं है इस समय, इधर बाजार ज्यादा है, ग्राहक आते ही नहीं है। आपका नाम? मेरा नाम प्रभाकर दुबे। अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्याचं वेतन मिळालेलं नाही. यामध्ये कक्षसेवक, साफसफाई कामगार, लिफ्ट कामगार, स्टोअर कामगार, टेलिफोन ऑपरेटर या कामगारांचा समावेश असून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. मुंबईतील सक्षम फॅसिलिटी या कंत्राटदाराविरोधात यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनातून दर महिना पेमेंट वेळेवर देण्यात यावे, वर्क ऑर्डरनुसार नमूद केलेल्या वेतन देण्यात यावे, 3 वर्षातील बोनस आणि आतापर्यंतच्या पगारातील तफावत रक्कम मिळावी अशी विविध मागण्या या काम बंद आंदोलनातून करण्यात आल्या. मी वनमाला संजय सदांशू आहे. मी भाड्यानेच राहत आहे, पण 2 मुलं असून त्याचे शिक्षण नाही, शिक्षणाला पैसा नाही, फीस पाहिजे, घरात राशन नाही आहे. काय करायचं आम्ही? काम बंद करते आणि गंदगी तर होणारच आहे. आम्ही कामावर नसल्यावर गंदगीच होणार आहे. रूम भाडे करू आहोत, घर मालक म्हणते तुम्ही पेमेंट देत नाही, येणार भाडं तुम्ही खाली करू शकता, तुमचं कुकडी जाऊ शकता. सांगा म्हटलं आम्ही रोडवर सामान टाका काय? आम्ही इथं ड्युट्या करा आणि पेमेंट नाही झालं वेळेवर तर आम्ही म्हणतो आज होते उद्या होते, ते घरमालक म्हणते तुमचं असंच नाटक चालते. आम्ही काय करा आता याच्यावर? सांगितला सर म्हणत होते का आम्ही इकडून पेमेंट दिलं आहे पण तिकडून ऊनच नाही राहिलं तर काय करू म्हणे आम्ही, त्याचं काय जबाबदारी आहे म्हणे. महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात येत्या 14 जुलै रोजी राज्यभरातील 20,000हून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा बंद महाराष्ट्र सरकारने हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट संघटनेच्या वतीने पुकारण्यात आला. या अन्यायकारक करवाढीमुळे सुमारे 1.5 लाख कोटीची उलाढाल असलेला हा उद्योग अक्षरशः बंद होण्याची वेळ आली आहे, असं स्पष्ट मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले. पळून जाणं आणि पाठीत वार करणं याला गद्दारीच म्हणतात. याला दुसरा शब्दच नाही. नावापुढे राजे आहे मात्र त्याला गद्दारीचे लेबल लागले, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी शंभूराज देसाईवर केली. तर ही शहा सेना आहे, त्यांचे गुरु आणि अध्यक्ष अमित शहाच आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरच हे नाचतात, असं टीकास्त्र त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर सोडले. शब्द तो असंसदीय नाही, गद्दार गद्दारच आहे ना. असे बघा, कुणालाही संघटनेच्या अंतर्गत असलेल्या एखादा मतभिन्नता असू शकते, ती संघटनेच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे होती. पळून जाणं याला गद्दारीच म्हणतात, पाठीत वार करणं याला गद्दारीच म्हणतात. याच्याशिवाय दुसरा शब्द कोणता नाही. नावापुढे राजे आहे पण दुर्दैव गद्दारीचं लेबल आहे. एक प्रश्न असा होता की काल गुरुपौर्णिमा होती आणि त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला अमित शहांना भेटायला गेले होते. कळलं ना गुरु कोण आहेत त्यांचे? ते ती शहा सेना आहे, त्यांचे अध्यक्ष तेच आहेत बरं का. त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. ती लाचारांची संघटना आहे, त्याचं काय घेऊ.
गुलाल बुकेची उधळण आणि दहीहंडी फोडून महाद्वार काला मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला। यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी यात्रेची सांगता झाल्याचं मानलं जातंय। आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या हजेरी लावतात, तर विविध राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात। गोपाळपूरच्या काल्या दिवशी या सर्व पालख्या आणि भाविक पंढरीचा निरोप घेतात। मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपुरातील स्थानिकांचा उत्साह म्हणून महाद्वार काल्याकडे बघितलं जातंय। संत नामदेव महाराजांचे वंशज आणि संत पांडुरंग महाराजां हरिदास यांचे वंशज एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठुरायाने आपला खंडवा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या। या खंडवा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा आहे। यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदेव महाराज यांना दिंडीचा मान असतो। परंपरेनुसार सोमवारी सकाळी 11 वाजता हरी महाराज नामदेव ही दिंडी घेऊन काल्यांच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरिदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाचे खंडवा पागोट्याने बांधण्यात आल्या। यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली। मंदिरातून महाद्वार घाटाने चंद्रभागेच्या वाळवंटात, तेथून कुंभार घाटावरून माहेश्वरी धर्मशाळा मुक्ताबाई मठ मार्गे पुन्हा हा सोहळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला। यावेळी ठिकठिकाणी गुलाल बुकेची उधळण पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात येत होती। यावेळी हजारो भाविकांनी काल्याचा प्रसाद वाटण्यात आला। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा सांज वार्ता। नवा भारत, नवा विचार।